भाजपच्या दबावामुळे विद्यमान खासदाराचं तिकीट कापलं गेलं. त्यानंतर उमेदवार आवडला नाही म्हणून भाजपच्या 3 लोकांनी बंडखोरी केली होती. त्यापैकी दोघांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. पण भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव हे मात्र निवडणुकीच्या रिंगणात अजून कायम आहेत. ते आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर, काय सांगाल, एकूणच कशाबद्दल ही सगळी निवडणूक असणार आहे? कुठले मुद्दे घेऊन आपण जनतेसोबत जातो? 10-12 वर्षापूर्वी मी सर्वोच्च न्यायालयाची वकिली सोडून आपल्या भागात आलो. इथे येऊन आपल्या भागाचा विकास करायचा होता, कारण मला माहिती आहे की हिंगोली जिल्हा सर्वात मागासलेला आहे. इथे उद्योग नाही आहेत. आमचा शेतकरी वर्ग गरीब आहे. 80-90% शेतकरी भूमी अल्पभूधारक आहे. शिक्षणाचा अभाव आहे. इंडस्ट्रीज नाही आहेत. मोठे मोठे इन्स्टिट्यूशन्स नाही आहेत. मला असं वाटलं की मला जो अनुभव, अमेरिकेत मी शिक्षण घेतलंय, नोकरी केली आहे, सुप्रीम कोर्टाचा 35 वर्षाचा अनुभव आहे, आणि मी इथे आल्यावर आणि संसदेमध्ये गेलो, विधानसभेत गेलो, तर हे दोन्ही सदनामध्येच कायदे होतात. आपल्या दैनंदिन जीवनावर ज्याचा परिणाम होतो अशी कायदे होत असतात. त्यामुळे फार मोठा माझा त्याच्यामध्ये सहभाग आणि माझा उपयोग होऊ शकतो माझ्या या पार्श्वभूमीवर. आणि इथला भूमिपुत्र म्हणून मी दिल्ली सोडून आपल्या इकडे आलो. काल गिरीश महाजन स्वतः इकडच्या भागामध्ये आले होते. काही फोन वगैरे झालाय, काही दबाव टाकण्यात आला होता किंवा काही संपर्क झाला तुमचा? काय म्हटले, उमेदवारी मागे घ्या वगैरे? माझा काही संपर्क झाला नाही. मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब त्यांनी फोन केले होते. भागवत कराड साहेब आणि महाजन साहेबही आले होते. पण मी माझी भूमिका स्पष्ट केली की मी 10-12 वर्ष या भागात काम करतोय आणि मला एक संधी पाहिजे. 2019ला पण मला तशी फार मोठी संधी होती. मी हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये गेलो होतो, सगळ्यांना मी परिचित होतो, आणि त्यावेळेस मी फॉर्म भरला होता. माझा फॉर्म वापस घ्यायला लावला. मी सांगितलं होतं की पक्षाचे मला समर्थन असू द्या. त्यावेळेस काय आश्वासन देण्यात आलं? आश्वासन मला कदाचित त्यांना अडचण आली असेल. मला आश्वासन असं MLCचं आश्वासन दिलं होतं आणि लोकसभेला पक्ष अवघड असतं असं सांगण्यात आलं होतं. परंतु वस्तुस्थिती तशी नव्हती. जेव्हा नंतर मला कार्यकर्त्यांनी सांगितलं आणि सर्वे वगैरे रिपोर्ट्स होते की खरं मी त्यावेळेस अपक्ष सुद्धा निवडून आलो असतो. आज मी प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलला पोहोचलेलो आहे. सगळ्यांना परिचित आहे. शिवाजी जाधव माहिती आहे. 2 विधानसभा निवडणुका लढवलेल्या आहे आणि मी एक वसमत विधानसभेमध्ये मी जे काम केलंय, भारतीय जनता पक्षाचं तिथे काही नाव सुद्धा नव्हतं. एक पंचायत समिती सदस्य नव्हतं. मी पंचायत समिती तिथे सत्ता आणली. असा जिल्हा परिषद मेंबर निवडून आले. 2दा कारखान्याला निवडून आलो आम्ही. जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही मोठं काम केलंय, जिल्हा परिषद सदस्य सुद्धा आणले आणि बॅरेजेस नसलेले, म्हणजे दिल्लीपर्यंत तुमची पोहोच आहे, अशा पद्धतीचा एक मोठा नेता या पक्षामध्ये होता. पण तुम्हाला इकडे बाहेर जावं लागलं, काय कारण पण? निश्चितच मी आपल्या मतदारसंघाच्या समस्या, मागण्या ठामपणे संसदेमध्ये मांडू शकतो. मी पंतप्रधानांपर्यंत जाईल आपल्या मागण्या घेऊन. त्यामुळे हे बॅरेजेसची कामं आहेत, सिंचनाचे मोठे प्रकल्प आहेत. माझी तर अशी इच्छा आहे की गडकरी साहेबांसारखं जे हायवे त्यांनी जे भारताचा चेहरा मोहरा बदलून टाकला, चित्र बदलून टाकलं, असे हायवेज ग्रामीण भागात. गडकरी साहेब माझे रोल मॉडेल आहे. त्यावेळेस कोणाचा विरोध, पक्षांतर्गत काही विरोध झाला होता तुमच्या निवडी संदर्भात, किंवा तुम्ही लोकसभा निवडणूक लढू नये या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, मला अजिबात सहकार्य मिळालं नाही पक्षात. मराठा लेवलचे जे पक्षाचे नेते होते माझं खच्चीकरण केलं. वसमत मधून मला दुसऱ्या माझे जे विरोधक होते त्यांना मोठं केलं. जिल्ह्याच्या नेत्यांनी मला विरोध केला की त्यांना असं वाटलं की हे शिकलेले आहेत, उद्या निवडून आले तर हे मंत्री होतात. अशा संकुचित वृत्तीचे इथे लोक आहेत. मला खूप त्यांच्याकडनं विरोध झाला. प्रत्येक निवडणुकीमध्ये स्वतःचे पैसे खर्च करून मला विरोध करायचे. त्यांना असं भीती वाटली की तुम्ही आलात तर त्यांचं काही राहणार नाही, वर्चस्व होईल, जिल्ह्याचं नेतृत्व माझ्याकडे येईल अशी त्यांना भीती होती. आणि ज्यांना असं म्हणतात की जे दुसऱ्यासाठी खड्डा खणतात ते स्वतःच त्या खड्ड्यात पडतात, असं होतं. मी कोणाविषयी वाईट चिंतित नाहीये. सगळ्यांचं भलं व्हावं. परंतु त्यांनी स्वतःचा मतदारसंघ न बघता, तिकडे न करता माझ्या मतदारसंघामध्ये हस्तक्षेप केला. कोण नेते होते, कोणाकडे नेमकं तुम्ही समजून घ्या कोण होते.
जिल्ह्याच्या मला अजिबात कोणाचं सहकार्य मिळालं नाही. मराठवाडा लेवलचा नेता सुद्धा तुम्ही समजून घ्या. भारतीय जनता पक्षाचं एक हाती कोणी नुकसान केलं असेल तर त्या नेत्याने केलं. कशी निवडणूक होईल आता या मतदारसंघामध्ये वंचित असेल, महाविकास किंवा महायुती, हे तिन्ही उमेदवार हे मूळ शिवसैनिक आहेत. तुम्ही एकटे भाजपचे आहेत. काय वाटतं कशी रंगत होईल? मी मतदारांपुढे जाणार आहे. माझा कार्यकर्ता हा सर्वसामान्य जनता जनार्दन आहेत. माझ्याबरोबर मोठे कार्यकर्ते नाही आहेत. मी मतदारांना सांगणार आहे, बाबांनो, तुम्ही आमच्या जे कोणी निवडणुकीला उभे आहेत त्यांच्यात तुलना करा आणि खरोखरच आपला खासदार म्हणून दिल्लीमध्ये संसदेमध्ये कोण समर्थपणे आपली बाजू, आपल्या मागण्या आपली मांडू शकेल आणि खासदाराची घटनेमध्ये जी कर्तव्य आहे ती कर्तव्य कोण बजावू शकते, त्याच योग्य उमेदवाराला तुम्ही मतदान करा. तुमच्यावर लोकही कारखान्याच्या निमित्तानं काही टीका टिप्पणी पण झाल्या. काय ते नेमका मुद्दा होता, कशामुळे? महाराष्ट्रामध्ये 60-70 सहकारी साखर कारखाने विक्रीला ते प्रायव्हेट झाले. मी 17 वर्ष बंद असलेला कारखाना सुरू केला. माझं राहत घर मॉर्गेज केलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 4-5 वर्षापासून मला कर्ज मिळू दिलं नाही आणि गेल्या 2 वर्षापासून खूप आम्ही आर्थिक अडचण. जे मोठे मोठे नेते आहेत, विरोधी पक्षातले नेते आहेत, शेजारी काही आपल्या शेजारच्या जिल्ह्यातले कारखाने आहेत, 200 कोटी रुपयाचे त्यांना कर्ज दिले. मला 13 कोटी पाहिजे होते FRP. पंकजाताई मुंडेंच्या कारखान्यावर बघा, त्यांना कारखान्याला सील लागलं. FRP किती आहे, कर्ज 400-500 कोटी आहेत. असे कितीतरी लोक आहेत, 100-200 कोटी रुपयाचे FRP. मी खाजगी एका बँकेकडे प्रस्ताव टाकलेला आहे. लवकरात लवकर यांचे पैसे मिळून जातील त्यांना. मी गेल्या 10-12 वर्षात कारखान्याचा एक पैसा सुद्धा घेतलेला नाही. विरोधकांना मोठ्या प्रमाणात मदत झाली, तुमचं तर सरकार होतं, तुम्हाला मदत नाही मिळाली का? मी पाठपुरावा केला, प्रयत्न केले, मला मदत मिळाली नाही. ही वस्तुस्थिती आहे. सगळ्यांना माहित होतं. मला सगळ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. माझे NCDC कडे सुद्धा प्रस्ताव प्रलंबित आहे, महाराष्ट्र सरकारकडे सुद्धा प्रलंबित आहे. कित्येकदा मी भेटी घेतल्या, पण माझ्या कारखान्याला मदत झाली नाही. सरकार मंत्र्यांनी केली नाही. शेवटचा प्रश्न असा आहे, काय आव्हान असणार आहे मतदारांना, काय सांगा? बाबा, मी मतदार बंधू भगिनींना सांगणार आहे, मी तुमच्यासाठी या निवडणुकीत आलो. कदाचित माझा राजकारणाचा पिंड नाही, इतर राजकारणासारखे गुण माझ्यामध्ये नाही आहेत. मी साधा सरळ माणूस आहे. मला यश आलं नाही, मी धडपडलो खूप, थोड्या मताने कदाचित मला पराभूत झालो. परंतु ही माझी आता शेवटची निवडणूक आहे. जर अपयश आलं तर मी पुढे निवडणूक लढवणार नाही. मी माझी सुप्रीम कोर्टात वकिली करणार आहे. माझं इकडे घर आहे, माझा व्यवसाय आहे, शेती आहे. इथे मी समाजसेवा करणार आहे. राजकारणात मात्र मी भाग घेणार नाही. मला राजकारणात फार कटू अनुभव आलेत, सगळ्यांचे खूप कटू अनुभव आले आणि मला असं वाटतंय की मी राजकारणात आलो नसतो तर खूप सुखी राहिलो असतो. राजकारणात आलो नसतो तर नक्कीच सुखी राहिलो असतो, असं मत जे आहे ते ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव यांनी व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश सह गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली.